शहराच्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिऱ्हे गावाला पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला आहे. सीना नदीच्या तीरावर असलेल्या तिऱ्हे गावात सर्वत्र पाणी झाले आहे. ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने दैना उडाली आहे. मागील 2 दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सीनेच्या नदीपात्रातील पाणी आता ओसरू लागले आहे. सीना नदीला अचानकपणे आलेल्या या पुराने तिऱ्हे गावातील ग्रामस्थ आपले राहते घर सोडून स्थलांतरित झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या ग्रामस्थांनी परत आपल्या घराची वाट धरली, तेव्हा काही घरात पुराच्या पाण्याने कष्टाने उभा केलेला संसार आडवा झाल्याचे पाहताच ग्रामस्थांची धडकीच भरली. 20-25 वर्ष झालं मालक वारले. ते लहान लहान लेकर होती. कसं जर बांधकाम केलं हे केलं, पण असा पाऊस कधीच नव्हता. 10 दिवसाची बाळात पण होती. आम्ही ध्यान काय केलं, इथं पाणी येत नाही म्हणून फक्त बाळात पण शिफ्ट केली तिकडे. 10 दिवसाचं लहान बाळ होतं. ह्या लेकरांनी काय इकडे तिकडे लेकरांना काय सामान काढणं काय नाही. आम्ही भ्यानं तसंच आतमध्ये गेलं, सगळं आमची नुकसान झाली. अचानक पाणी वाढलं तर भाजी पाच सगळं भेलं. ही बारकी बारकी लेकर अजून एक 10 दिवसाचं लेकर लय नुकसान झाले आमचे. आणि माझं महाग अचानक रात्री पाणी वाढलं ना, त्याच्यामुळे काय करता आलं पडलं. आणि साप पण अचानक यायला लागले, त्याच्यामुळे मग जीव घाबरून का नाही त्यामुळे पण असली नुकसान झाले आमची. पूर्ण सगळं पार. आता तर लग्न झालं, पूर्ण संसार पूर्ण होत असत. भाजीपाला इथं आमच्या इस्टेट नाही, शेत नाही, घर नाही, काय नाही, करून खाता ते नुकसान झाले आमची. आणि त्यात मी आजारी. असाच काहीसा प्रसंग हेळवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दलित कुटुंबातील कोमल हेळवे या तरुणीचा 30 ऑक्टोबर रोजी विवाह होणार होता. कोमलच्या परिवाराने पुढच्या महिन्यात लग्न असल्याने लग्नाचा बस्ता आणून ठेवला होता. मात्र 3 दिवसांपूर्वी अचानकपणे नदीला पूर आल्याने घरातील सर्व लग्नाचे सामान आहे तसे सोडून जीव वाचवण्यासाठी संपूर्ण हेळवे कुटुंब आपले राहते घर सोडून स्थलांतरित झाले होते. आता पाणी ओसरल्यानंतर हेळवे परिवार घरी परत आल्यानंतर मुलीच्या लग्नाची लगबग सुरू करावी अशा विचाराने घराकडे आले असता हेळवे कुटुंबाला घरात विदारक चित्र पाहावयास मिळाले. लग्नाचे संपूर्ण सामान पाण्याने खराब झाले होते. आता पुन्हा लग्नाचा बाजार कसा करावा, पैशांची तजवीज कशी करावी अशा विचाराने हेळवे यांचे अख्खे कुटुंब डोळ्याच्या पाण्यात बुडून गेल्याचे पाहावयास मिळाले. माझ्या घरात पूर्ण पाणी शिरलेलं आहे. माझा सगळा संसार मी जरा रस्ता काढला नाही, सगळं वाटून झालेलं आहे. माझ्या मुलीचं लग्न जमतंय. 30 ऑक्टोबर आहे. सगळी वस्तू भिजली. मी बस्ता बांधलेला आहे. माझ्या टपरीत पाणी, छोटीशी टपरी. माझ्या कामाला कोण नाही. माझा नवरा अपंग. कधीच नाही असं मी जन्मली असं पाणी नाही. म्हणजे ज्यावेळेस पाणी येत होतं कसं कळालं पाणी तो म्हणजे एकदमच पाणी आलंय असं आम्हाला जाणवलंच नाही. पाणी असं एवढी असं काय वाटलंच नाही आम्हाला. प्रशासनाला सूचना तेच त्या पाण्यानं तरी पण आम्हाला एवढं आलं असं एवढं येईल असं वाटत नव्हतं. कसं तुम्ही शिफ्ट झाला काय सगळं काय असं म्हणजे आम्हीच घरातली काय वस्तू नाही असंच केलं. आमचे गावकरी लोक आमच्या गावकरी लोकांनी बाहेर नेऊन हा आमदार खासदार कोण आहे त्यांचे कर्मचारी गावातली सगळ्यात बघा. आमदार खासदार कोणीच आमच्यापर्यंत आले नाहीत. आता शासन हेळवे कुटुंबाच्या मदतीला कसे धावून येणार, लेकीचा बाप पोरीचा संसार पुन्हा कसा उभा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.